हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. त्यामध्ये सगळे गैरसमज अखेरीस दूर झालेले आहेत. नेमकं काय काय घडलंय ते आज आपण पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आता आपल्या आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की अर्णव आणि ईश्वरी त्या लोकेशनला पोचलेले असतात, जिथे त्यांना आता पोचायचं असतं. जेव्हा आता ते तिथे पोचतात ना, तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणत असते की आता मीही तुमच्यासोबत येते. अर्णव म्हणतो की नको, तू गाडीत बस. पण ईश्वरी म्हणते की नाही, थांबा, मला तुमच्यासोबत यावं लागणार आहे. कारण जर आपण दोघांनी हे ठरवले ना, तर हे मिशनसुद्धा दोघांनीच कंप्लीट करायचं, असं देखील आता ती त्याला बोलत असते. आणि मग काय, दोघंही जण निघतात. दोघंही जण जेव्हा तिकडनं निघतात ना, तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की ठीक आहे. मग आता इकडे समोरूनच ना बरोबर लक्ष असतं इकडे असणाऱ्या त्या धुमाळ आता बघत असतो. आणि त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. ईश्वरीसुद्धा त्याला सोबत दिसते अर्णवच्या. जसं आता तो ईश्वरीला बघतो तसा तो आता पळ काढतो, कारण याआधीसुद्धा त्याने ईश्वरीला पाहिलेलं होतं. आणि ईश्वरीच तिथे आहे म्हटल्यावर तो आता पळतो, तर अर्णव आणि ईश्वरीसुद्धा त्याच्या मागोमाग जातात. अर्णव ईश्वरीसुद्धा त्याला आता पकडायच्या तयारीतच असतात. आणि ते त्याला म्हणत असतात की तुझी हिंमत कशी झाली, आता कुठे पळणार आहेस, असं देखील आता म्हटलं जातं. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी त्याच्या मागे मागे पळत असतात. दुसरीकडे आता बाबा ध्यानाला बसलेले असतानाच तिथे आता राकेश आलेला असतो. आणि राकेशला मुद्दामून बाबांशी काही ना काही बोलायचं असतं, कारण त्यांना ना बाबांना लवकरात लवकर घरातनं हाकलवून द्यायचं असतं. आणि त्यासाठी त्याचे नाटक सुरू असतं. तो आता बाबांजवळ येतो आणि बाबांना म्हणतो की तुम्ही ध्यानाला बसलात, सॉरी तुम्हाला मी डिस्टर्ब केलं म्हणून, पण खरंच ना तुमच्याकडे येऊन भेटावं असं वाटलं मला, म्हणूनच मी आलो. मग त्यानंतर आता बाबांना तो म्हणत असतो की खरं तर ना, काय बोलू तुम्हाला, या घरात तुमच्याशी कमीच माणसं बोलत असतील, पण मला असं वाटलं की तुमच्याशी थोडं बोलून घ्यावं, म्हणूनच मी आलो होतो. तर बाबा बोलतात, बोला ना, काय बोलायचं होतं, कारण या घरात माझ्याशी खूप जास्तच कमीच बोलतात माणसं, कारण या घरात फक्त ईश्वरीच काय ते माझ्याशी आपलेपणाने बोलते, बाकी कोणी नाही. आणि त्यानंतर तुम्ही आला आहात. त्यावर ते आता म्हणतात की बघा ना, तुमच्या मुलांनी तुमच्यावर किती आरोप केलेत ना, खरंच तुमच्यासाठी हे सगळं काही जड जात असेल. तुमची मुलं तुम्हाला स्वीकारत नाही आहेत. ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यावर ना, तरी मी माझ्या परीने ना बरेच प्रयत्न करतो अंजलीला समजवायचा, पण नाही, ती त्या मनस्थितीत नाही ऐकून घ्यायच्या. आणि तुम्हीही बघताय ना की तुम्हाला ही मुलं किती घालून पडून बोलतात. त्या दिवशी तर चक्क तुमच्यावर चोरीचा आरोपसुद्धा लावला, तेव्हाही मला नाही आवडलं होतं, पण काय करणार, तुमची चक्क पोलीस कंप्लेंटही केली. हे सगळं चुकीचं झालं. पण तुम्हाला सांगू का, तुमच्या जागी जर मी असलो असतो ना, तर मी तर विचार केला असता की या घरात का थांबावं, या घरातून गेलेलंच बरं. आणि म्हणूनच मग मी या घरातूनसुद्धा निघालो असतो, कारण जिथे आपला मान नाही तिथे थांबून तरी उपयोग काय आहे. मी मस्त ध्यानातच माझ्या मन रमवलं असतं, असंही आता राकेश मुद्दाम बोलत असतो. कारण आहे ना, त्याला यांना घरात ठेवायचं नसतं, कारण रमाकांत जर घरात थांबला तर आपल्या या सगळ्या इस्टेटीमध्ये अजून एक वाली होईल, आणि तो नको होता. आणि त्यासाठी हे सगळं काही सुरू होतं. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच ना, इकडे राकेशने ज्या काही गोष्टी बोलायच्या होत्या तेवढं बोलून झाल्यानंतर आता तिकडनं काढता पाय घ्यायचं ठरवलेलं असतं. कारण जेवढं त्याला सांगायचं होतं त्यावर ना आता त्यांनाही कळलेलं असतं की आपण इथे आता जास्त वेळ थांबून उपयोग नाही. तेही म्हणत असतात की तुमचं बरोबरच आहे. आणि मग काय, ते सुद्धा घर सोडून जाण्याचा निर्णय घेऊ लागत असतात. तर राकेश म्हणत असतो की सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण आता मी जातो. मी फक्त थोडंसंच तुमच्याशी बोलायला आलो होतो, तुमची हालहवाल विचारायला आलो होतो, असंही काहीसं आता तो बोलतो. आणि त्यानंतर तो तिकडनं राकेश जो आहे तो त्यांना नमस्कार वगैरे करतो, त्यांचे आशीर्वाद वगैरे घेतो आणि त्यानंतर तिकडनं जायला निघतो. राकेशला जे काही साध्य करायचं होतं ते त्याने केलं. म्हणजे त्याला ना आता इस्टडीमध्ये कोणताही वाली नको होता. त्याला वाटत होतं की आता हे पुन्हा आलेत म्हटल्यावर पुन्हा एकदा नवीन वाद होतील आणि ह्यांनासुद्धा काही ना काही द्यावं लागेल. आणि त्याचसाठी त्याने आता ह्यांना घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला होता. वल्लरी पाठोपाठ याचासुद्धा तसाच नंबर होता. पण दुसरीकडे राकेशने ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टींचा आता इथे बाबा विचार करत असतात. तर बाबांनासुद्धा या गोष्टी पटत असतात, कारण त्यांनाही असंच वाटत असतं की खरंच जावई बापू जे काही बोलले ते अगदीच बरोबर आहे, काही चुकीचं नाही आहे. म्हणजे या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या नको व्हायला होत्या, पण आपण उगाच थांबलो आहे, आपण घर सोडून जायला हवं.
इकडे आता अर्णव आणि ईश्वरीच्या हाती फायनली तो भेटलेला असतो धुमाळ, आणि त्या धुमाळला आता ते दोघंही जण बेदम मारत असतात. धुमाळला जेव्हा बेदम मारतात ना, तेव्हा मात्र आता धुमाळ जो आहे तो या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बोलायला तयार होतो. धुमाळ सांगतो की प्लीज मला मारू नका, मी सगळं काही खरं खरं सांगतो. धुमाळ आता असं बोलायला लागल्याबरोबर अर्णव बोलतो की बोल, पटकन बोल, तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं, बोलतोयस का, तोंड उघडतोयस का, असं बोलून आता त्याला बोलायला सांगितलं जातं. आणि त्याच वेळेला तो आता बोलायला सुरुवात करतो आणि म्हणत असतो की ते काय ना, मला हे सगळं काही करायला सांगितलं होतं, ते म्हणजे सांगतो, मला या सगळ्या गोष्टी मुद्दामून घडून आणायला सांगितल्या होत्या. खरं तर तिथे हे सगळं होणार होतं याची आधीच टीप लागलेली होती, आम्हाला एका बाईनं सांगितलेलं होतं. आणि बरोबर म्हणून मग तिकडे आम्ही गेलो आणि आम्ही त्यांचे फोटोज काढले. त्या दोघांमध्येही तसं काहीच नव्हतं, पण आम्हाला सांगितलं होतं म्हणून मी हे सगळं काही केलं, असंही आता तो म्हणत असतो. मग बोल, हे कोणी सांगितलं करायला? मग आता ईश्वरी या सगळ्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत असते. त्यामध्ये तर हे सगळं समजलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा गोष्टी कुठेतरी चुकत आहेत, आणि त्यामुळे गोष्टी चुकत असल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ईश्वरीने मोबाईलमध्ये कैद केलेल्या असतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये कैद होतात तेव्हा तो म्हणत असतो की हे सगळं बाईने सांगितलं, मग त्या बाईचं नाव सांग, हेही त्याला विनवणी करून बोललं जातं. तेव्हा आता तो बाईचं नाव सांगायला जाणार, तेच आता मागून ना त्याच्या पाठीत कोणीतरी गोळी घालतं. जसं गोळीचा आवाज येतो तसं अर्णव ईश्वरी विचार करतात की आवाज नेमका आलाय तरी कुठून. ईश्वरी व्हिडिओ बनवत असते. ईश्वरी व्हिडिओ बनवत असतानाच तो बोलत असतो, बाई बाई, पण आता त्या बाईचं नाव सांग. तोपर्यंत पाठीत गोळी लागल्यामुळे त्याच्या तोंडात ना पुढे शब्द फुटत नसतात. पण ती आता गोळी इथे वल्लरीच्याच माणसाने मारलेली होती, कारण वल्लरीचं नाव आता कुठेतरी बाहेर पडतंय, हे पडायला नको. पुन्हा एकदा आता वल्लरीचं नाव बाहेर पडलेलं नसतं, म्हणजेच तो काही बोलूच शकलेला नसतो, कारण त्याच्या पाठीत गोळी घुसलेली होती. पण आता वल्लरीला पुन्हा एकदा या सगळ्यांनी अगदीच ना लपवून ठेवलेला आहे. मग आता त्या माणसाने गोळी घातल्याबरोबर तो माणूस काही आहे ना तो दाखवलेला नाही आहे, पण गोळी घातल्याबरोबर तो जो धुमाळ आहे तो खाली कोसळतो. तो जसा खाली कोसळतो तेव्हा अर्णव विचार करतो की हा बोलत का नाही आहे, काय झालं. मग तेव्हा अर्णव बघतो तर त्याला मागून गोळी लागलेली होती, आणि गोळी लागलेली बघून अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण घाबरतात. त्यांना कळतच नसतं की हे सगळं काय झालं. आतापर्यंत हा माणूस ठीक होता, इथे आजूबाजूला कोणीसुद्धा नव्हतं, पण बरोबर निशाणा साधून कशी काय गोळी लागली हा सुद्धा विचार ना अर्णव आणि ईश्वरीच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. इकडे ईश्वरी जी आहे तिलासुद्धा धक्का बसतो. ईश्वरी तर पाहतच राहते, कारण तो माणूस अक्षरशः आता खाली पडलेला असतो. आणि तो माणूस जसा खाली पडतो तेव्हा अर्णव म्हणतो की हे काय आहे, हे कोणी केलं आहे, काय केलं आहे, काहीच त्यांना कळत नसतं. पण आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की नक्कीच कोणीतरी भयानक असं आहे ज्याने हे सगळं काही केलं. आता काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. पण तरीसुद्धा ईश्वरी अर्णवला सांगते की आपल्याकडे आतापुरती एवढा व्हिडिओ भेटला, पण या माणसाला त्या बाईचं नाव माहिती आहे, त्यामुळे त्या माणसाला आपण इथेच असंच सोडून चालणार नाही. ह्याला आपण आधी हॉस्पिटलाइज करायला हवं, तेव्हाच तर आपल्याला सगळ्या काही गोष्टी कळतील. जर आपण ह्याला इथेच सोडलं तर आपल्याला काहीसुद्धा समजणार नाही, हे सुद्धा आता ईश्वरी सांगत असते. मग ईश्वरी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा अर्णवलासुद्धा हे पटतं, कारण अर्णवला वाटत असते की निदान कोण बाई आहे हे तर हा माणूस सांगू शकतो, जर ह्याच्यावर उपचार झाले, ह्याच्यावर योग्य ते ट्रीटमेंट झाली तर. म्हणूनच मग आता ईश्वरीचं म्हणणं ऐकून अर्णव पुटकनच त्याला गाडीमध्ये बसवायचं ठरवतो. पण त्याआधी त्याने हॉस्पिटललासुद्धा कॉल केलेला असतो, कारण हॉस्पिटलला कॉल करूनच त्याला आता या सगळ्या इन्फॉर्मेशन्स द्यायच्या होत्या, कारण ॲम्ब्युलन्सची पण गरज होती. कारण आधीच हॉस्पिटलमध्ये जर अरेंजमेंट करून ठेवली तरच सगळं काम इझिली होऊ शकतं, हे सुद्धा आता माहिती होतं. म्हणून ईश्वरी आणि अर्णव पटापट आपले हातपाय चालवतात, कारण त्यांना आता या माणसाला हॉस्पिटलाइज करणं खूप जास्त गरजेचं होतं. त्या माणसाच्या पाठीत जरी गोळी लागलेली असली तरीसुद्धा त्या माणसाच्या जीवाला कुठेतरी धोका आहे असं अर्णवला वाटत होतं, आणि म्हणूनच अर्णव पटकन त्याला घेऊन जातो. दुसरीकडे आता बाबा जे आहेत त्यांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. बाबा जेव्हा घर सोडून जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा सगळ्यांना भेटतात आणि जातात. मग हे सगळं काही वल्लरी लांबून बघत असते. वल्लरी विचार करते की चला फायनली हा म्हातारा चाललाय तर घर सोडून. मग आता तिलाही जरा बरं वाटत असतं की चला आपलं कामसुद्धा होतंय, म्हणजे तिकडे तिने ते काम बजावलेलं असतं आणि त्यामुळे तिला तर आनंद असतोच. त्यातच हा माणूससुद्धा घर सोडून जातोय म्हटल्यावर आपलं अर्धं काम सोपं झालं आहे. इकडे राकेश विचार करत असतो
असतो की चला आपण जे काही ठरवलं होतं, आपण जे काही त्याच्या कानामध्ये भरलं होतं ते यशस्वीरित्या आपण काम पूर्ण केलेलं आहे. दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी आता घरापर्यंत पोहोचलेले असतात. बाबा घर सोडून जाणार तेच अर्णव ईश्वरी सुप्रियाला घेऊन तिथे येऊन पोहोचलेले असतात. सुप्रियाला येऊन तेव्हा घेऊन ते पोहोचतात ना, तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी सुप्रियाला हळूच गाडीतून उतरवते, कारण आता आई आणि बाबांची समोरासमोर होणार होतं. जे काही इतका वर्षानंतर घडलं आहे त्याची खऱ्या अर्थाने पुनरावृत्ती होणार होती आणि ह्या सगळ्या काही गोष्टी होणार होत्या आणि त्याचसाठी तर बोलवलेलं होतं. मग दुसरीकडे आता पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी हे सुप्रियाला धीर देत असतात, कारण सुप्रिया ही खूप मोठ्या अडचणीत आहे. ती आता कशी सामोरी जाणार आहे ह्याचं तिला टेन्शन आलेलं होतं. पण त्यावेळेला अर्णवसुद्धा बरोबरीला होता. अर्णवने सुद्धा सुप्रियाच्या हातात हात दिलेला होता आणि तो सांगत होता की आई काळजी करू नका, आम्ही आहोत. तर ईश्वरीनेसुद्धा आपल्या आईच्या हातात हात घेतलेला होता आणि आईला ती आता शांत करत होती, थंडावत करत होती, कारण तिला माहिती आहे की आईला त्रास होणार आहे या सगळ्याचा. तरीसुद्धा आई आपल्यासोबत येते. इथे बाबा घर सोडून जाणार तेच अर्णव ईश्वरी सुप्रियाला घेऊन तिथे पोहोचतात आणि मग काय बाबा आणि सुप्रिया समोरासमोर येतात. वल्लरी जशी आता सुप्रियाला बघते ना, तशी लगेच ती पुढे असते ना, ती लगेच मागे जाऊन लपते आणि ती दारा आडूनच हे सगळा काही प्रकार पाहत असते. नेहमीप्रमाणेच ती पुन्हा एकदा लपलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी हे जे आहेत ते समोरासमोर असतात आणि ते बघत असतात इथे सुप्रिया आणि बाबांकडे. सुप्रिया म्हणत असते की आज कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्याला नाईलाजास्तव का होईना समोरासमोर यावं लागलं आहे. आपल्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता, यासाठी हे सगळं आपल्याला आता करावं लागत आहे. ईश्वरीसुद्धा आता सगळ्यांच्या समोर जाते आणि सगळ्यांना म्हणत असते की तुम्हाला काही गोष्टी माहिती नाही आहेत, पण आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. ते म्हणजे बघा, आई आणि बाबा म्हणजेच या दोघांमध्येही जे काही गैरसमज झाले होते ते कशा अर्थाने पसरले होते हे तुम्हालासुद्धा चांगलंच माहिती आहे आणि त्या दोघांमधले गैरसमज लवकरात लवकर मिटायला हवेत असं आम्हालासुद्धा वाटतं. आणि यासाठी आजी, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ह्या दोघांना आपण समोरासमोर आणूया आणि मग सगळ्या काही गोष्टींचा खुलासा होईल. अगदी तसंच होणार आहे. मी आता पुरावाही आणलाय की हे सगळं कोणी केले नेमकं आणि हे दोघंही जण निर्दोष आहेत हे या सगळ्यामधून समजतंय. सो प्लीज तुम्ही एकदा नीट ऐका त्यांचं काय म्हणणं आहे ते, असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, ईश्वरी सुप्रियाला सांगते की आई, जे काही आहे ना ते आता बोलून मोकळे हो. ज्या काही गोष्टी आहेत मनात ठेवलेल्या त्या आता बोल, कारण आता हीच ती वेळ आहे सगळ्या काही गोष्टी सांगण्याची, असंही आता सांगितलं जातं. मग आता या सगळ्या गोष्टी बोलायला सांगितल्यानंतर बाबांनासुद्धा ईश्वरी फोर्स करत असते, कारण बाबासुद्धा हा पुन्हा भूतकाळ आठवणार आणि मग बाबांना त्रास होणार. या गोष्टी परफेक्टली माहिती होत्या. म्हणून ईश्वरी बाबांनासुद्धा धीर देते आणि बाबांना म्हणते की बाबा, मला माहिती आहे तुम्हाला सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या की त्रास होणार आहे, पण तुम्हाला जुन्या काही गोष्टी आठवाव्या लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला काहीच सरळ करता येणार नाही. जे काही गैरसमज झाले आहेत ना ते आपण खऱ्या अर्थाने आता कमी करूया. सगळ्यांना कळू दे की त्या दिवशी तुमच्यासोबत नेमकं काय काय घडलं होतं ते, असंही ईश्वरी आता बाबांना आणि त्याचसोबत सुप्रियाला सांगत असते. दुसरीकडे आता वल्लरी हे सगळं काही लांबूनच पाहत असते. सुप्रियाला तर आनंद होत असतो, कारण तिच्यातले आणि त्याचसोबत तिच्या बाबांचे गैरसमज दूर होणार असतात आणि यासाठी ती आतुरतेनेच वाट बघत असते या सगळ्या क्षणाची. पण इकडे वल्लरी मात्र घाबरलेली असते. ती म्हणत असते की ह्यांच्या आधी अजून काही पुरावा तर लागलेला नसेल ना, अशी सुद्धा मनामध्ये कुठेतरी भीती वाटत असते. तर हे सगळं तर होत राहतच, पण दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की जेव्हा हा सगळा प्रसंग तेव्हा त्याच्या दिवशी काय काय झालं तेच तुम्ही क्रमाने आम्हाला सांगा, म्हणजे आम्हालाही कळेल की तेव्हा नेमकं काय झालं होतं. तेव्हा इकडनं आता रमाकांत सुरू करतात. रमाकांत म्हणत असतात की खरं तर ना त्या दिवशी माझी एक मीटिंग होती. मला ऑफिसला लवकर जायचं होतं, पण मीटिंगही होती, म्हणून मी ऑफिसला गेलो नाही. मी डायरेक्टच बाहेरच्या बाहेर मीटिंगला गेलो. मी विचार केला आधी मीटिंग अरेंज करतो आणि मग नंतर पुढे जातो, आणि म्हणूनच मग मी आधी हॉटेलमध्ये मीटिंगला गेलो. ती मीटिंगसुद्धा हॉटेलमध्ये ठेवली होती. तिथेसुद्धा मला एका बाईने कॉल केला होता की ही मीटिंग हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे, म्हणूनच मी तिथे मीटिंगसाठी गेलो होतो. तर दुसरीकडे आता सुप्रिया म्हणत असते की मलासुद्धा खरं तर नोकरीची खूप जास्त गरज होती. नोकरीच्या शोधात मी फिरत होती, कारण आमचं घर हे जेमतेम माझ्याच पैशांवर चालणार होतं. त्यामुळे मला नोकरीची अत्यंत गरज असल्यामुळे मी नोकरीच्या शोधात असताना मला असं कळलं होतं की ह्यांच्याकडे नोकरी म्हणजे भरती आहे.
म्हणजेच त्यांनी सांगितलं होतं की इंटरव्ह्यू आहे आणि ते इंटरव्ह्यू याच हॉटेलमध्ये होणार आहेत असंही सांगण्यात आलं होतं. मी विचार केला की इंटरव्ह्यू इथे होणार असेल तर लगेच आपण तिथल्या तिथे जाऊन इंटरव्ह्यू देऊन टाकूया. म्हणूनच मग इंटरव्ह्यू देण्यासाठी म्हणून मी तिथे होते. ऑफिसमध्ये गेले असताना एका बाईने सांगितलं की ते बिझी असतात आणि ते तुम्हाला जर इंटरव्ह्यूसाठी हवे असतील तर ते हॉटेलला जा. म्हणूनच मग मी हॉटेलला गेले होते आणि तेवढ्यातच ना त्यांची काहीशी मीटिंग होती आणि ती मीटिंग संपूनच ना त्यांनी नुकतीच चहा वगैरे घेतली होती आणि त्यांना चहा का कॉफी घेऊन ना गरगरायला लागलं. त्यावर आता बाबाच म्हणतात की हो ती मीटिंग संपणारच होती आणि तेव्हा मला कॉफी आली होती. ती कॉफी मी पियालो आणि त्यानंतर मला त्रास झाला. ती कॉफी पिल्यानंतर मला गरगरायला लागलं आणि मी कोसळत होतो. तेव्हाच आता सुप्रिया म्हणत असते की हो आणि तेव्हाच मी इंटरव्ह्यूसाठी आले होते. तेव्हा मी तुम्हाला विचारलंसुद्धा की सर तुम्हाला काही होतं आहे का. आणि त्याच वेळेला असं झालं की मी चक्कर येऊन पडलो आणि तेव्हाच ना नेमकं त्यांनी मला सावरलं. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सुप्रिया सांगते तेव्हा सुप्रिया हेही म्हणते खरं तर ना ह्यांना जेव्हा मी सावरलं ना तेव्हा लगेचच ना पत्रकार तिथे आले आणि ते पत्रकार असे जे काही धावत आले ना त्या अर्थाने मला असं वाटलं की त्या पत्रकारांना आधीच कोणीतरी सांगून ठेवलेलं होतं की काय की बरोबर टायमिंगवर तिथे पोचा म्हणून. कारण ते परफेक्ट ना वेळेवर तिथपर्यंत पोचले होते. जेव्हा ते परफेक्ट आले होते ना टायमिंगवर तेव्हाच त्यांनी लगेच आम्हाला खूप काही म्हटलं की हे असेच आहे तसेच आहेत. आमच्यावर नाही ते आरोप केले. आमच्यावरचे आरोप खोटे होते तरीसुद्धा आम्हाला ते सहन करावे लागले. का तर आम्हाला ह्या लोकांनी तशा ह्याच्यामध्ये पकडलं होतं पण त्यामध्ये आमची काहीच चूक नव्हती. आता एवढी स्टोरी सगळी काही सांगून झाल्यानंतर आता आजीला आणि त्याचसोबत विचारलं जातं सगळ्यांना की तुम्हाला बघितलं का हे खरं सत्य आहे. पण तरीसुद्धा हे सत्य ऐकूनसुद्धा लगेच अंजली म्हणत असते की ही स्टोरी आम्हाला बनवून सांगू नका. याचा अर्थ असा होतो ना की उंदराला मांजर साक्षी. म्हणजे तुम्ही मारल्यासारखं करायचं आणि तुम्ही रडल्यासारखं. हे असं काहीसं दिसतंय मला तुमच्या या स्टोरीवर ना असं डायरेक्ट अंजली बोलून टाकते. अंजली जेव्हा असं बोलते तेव्हा मात्र आता अर्णवला राग येतो. अर्णव लगेचच आता म्हणत असतो की काय हे म्हणजे एखादा व्यक्ती जर काहीतरी सांगत असेल तर तो काहीतरी व्यवस्थित विचार करून सांगतोय. जी काही गोष्ट आहे ते सांगतोय पण तरीसुद्धा तू ठरवलंच आहेस ना की विश्वास ठेवायचा नाही. थांब तुम्हा लोकांना अशाच लगेच गोष्टींवर विश्वास बसणार नाही आणि म्हणूनच तर इतके दिवस आई समोर येत नव्हती ना कारण तिला माहिती होतं ती दोषी नाही आहे. तरीसुद्धा या गोष्टीवर तुमचा कोणाचाच विश्वास बसणार नाही हेही तितकंच माहिती होतं आणि म्हणूनच आम्ही पुरावा आणला आहे. पुराव्याशिवाय आम्ही काहीच बोलत नाही. ज्या पत्रकाराने म्हणजे ज्या पत्रकाराला ज्याने ही गोष्ट करायला सांगितली होती ना त्या पत्रकाराने स्वतःहून या सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी नेमकं काय काय केलेलं आहे ते. आणि तेव्हा अर्णव समोर येतो. अर्णव ईश्वरीकडनं मोबाईल मागतो. ईश्वरी अर्णवच्या हातात मोबाईल देते कारण आता अर्णवला माहिती असतं की पुरावा त्याच्याकडे आहे आणि मग अर्णव सगळ्यांसमोर तो पुरावा दाखवू लागतो. आणि जेव्हा आता अर्णव मोबाईलमधील पुरावा सगळ्यांना दाखवत असतो तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं की हे काय पुरावा तर आपण दाखवतोय पण हा पुरावा दाखवत असताना इथे मामी कशा नाही आहेत. आणि त्यामुळे ईश्वरीची नजर जाते कारण मामीलासुद्धा या सगळ्या गोष्टी जास्त जाणून घ्यायच्या होत्या ना. मामीच कालपासून टपल्या होत्या की घराबाहेर बाबांना काढायचं म्हणून ईश्वरी म्हणते की मामी कुठे दिसत नाही. तर मामा म्हणतात की आताच तर इथे होती आता कुठे गेली असंही आता म्हटलं जातं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र मामा बोलतात की जाऊ दे ती आताच होती ते कुठे गेली काय माहिती येईल ती परत पण कोणता व्हिडिओ आहे दाखवा तरी नेमकं काय आहे ते असंही आता मामा बोलत असतात. मग काय अर्णवला नाईलाज असतो मोबाईलमधला तो व्हिडिओ प्ले करावा लागतो वल्लरीच्या गैरहजेरीमध्ये. आणि मग जेव्हा तो व्हिडिओ प्ले केला जातो ना तेव्हा तो व्हिडिओ सगळीजणं बघत राहतात आणि त्या व्हिडिओमध्ये सरळ दाखवलेलं असतं की नेमकं काय काय घडलं आहे ते. आणि जेव्हा तो व्हिडिओ बघितला जातो तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो कारण सगळ्यांसाठी सत्य समोर यायला हवं होतं. पण जेव्हा हा व्हिडिओमध्ये जो धुमाळ बोलत असतो ना तेव्हा धुमाळचे शब्द तर सगळ्यांच्या कानावर पडत असतातच पण तेव्हाच धुमाळच्या पाठीत कोणीतरी पिस्तूल मारली आहे गोळी घातली आहे याचासुद्धा आवाज त्या व्हिडिओमध्ये आलेला असतो. आणि हे सगळं बघून तर आता आजी मामा चकित होतात आणि हे सगळं काही कोणी केलं. अर्णव म्हणतो की ते काही माहीत नाही पण त्यांना हॉस्पिटलाइज केलं आहे. ते आउट ऑफ आहेत आता काळजी करायचं कारण नाही आहे कारण त्या माणसालाच माहिती आहे की ती बाई नेमकी कोण आहे. तो नाव सांगायला जाणार होता पण त्या
बाईनंच बहुधा गोळी घातली असावी. कोणी गोळी घातली हे काहीच दिसलं नाही, पण त्या माणसाला मारलं गेलं. पण त्याला आम्ही हॉस्पिटलाइज केलं आहे हे देखील अर्णव सांगतो. पण या सगळ्या काही गोष्टी एवढ्या भयानक घडलेल्या आहेत ना की हे बघूनच ना सगळ्यांना धक्का बसतो. पण आता पुरावा सगळ्यांच्याच समोर असतो. दुसरीकडे आता वल्लरी तर आनंदात म्हणत असते की तुम्हा लोकांना काय वाटलं, वल्लरीला पकडणं एकदम सोपं आहे का? नाही नाही, वल्लरीला पकडणं इतकं तरी सोपं नाही आहे. वल्लरी इतक्यात कोणाच्या हाती लागत नसते असंही वल्लरी हसत हसत बोलत असते. कारण वल्लरीने काम वाजवायला सांगितलेलं होतं हे कोणीतरी कोणातरी, पण हे करणे गुन्हा किती पाप आहे हे वल्लरीला आत्ता कळत नाही. वल्लरी जेव्हा पकडली जाईल ना तेव्हा मात्र वल्लरी नक्कीच जेलमध्ये जाताना आपल्याला दिसणार आहे. कारण वल्लरीने आतापर्यंत बरीच असे कांड केलेले आहेत. दुसरीकडे आता अर्णव म्हणत असतो की बघितलं, आता तर तुम्हाला पुरावा भेटला ना, आता तरी तुमचा विश्वास बसलाय का? कारण ईश्वरीची आई या सगळ्यामध्ये निर्दोष आहे. मग लगेचच आजी आता लगेच जाऊन ईश्वरीच्या आईची माफी मागते आणि ईश्वरीच्या आईला म्हणत असते की खरंच सॉरी म्हणते मी तुम्हाला. कारण आमच्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी सहन कराव्या लागल्या, ज्या काही एकदमच भयंकर अशा होत्या. आम्ही तुम्हाला काय काय नाही बोललो, पण तरीसुद्धा तुम्ही आम्हाला एकदाही काही उलटून बोललात नाही असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच इकडे वल्लरी डोक्याला हात लावून घेते. म्हणजे आता जेवढं काही तिनं केलं होतं या घरात भांडणं लावायचं काम, ते तर आता काही फ्लॉप झालेलं होतं. तिचा कोणताही प्लॅन आता सक्सेस झालेला नव्हता. त्याचबरोबर आता आजीना सुप्रिया म्हणत असते की आई प्लीज तुम्ही काही बोलू नका, मला कळतं आहे तुम्हालाही त्रास होतो आहे, पण तुमची चुकी नव्हती. ज्या काही गोष्टी होत्या त्या पुराव्यासकट समोर येणं काम होतं आणि आता पुराव्यासकट सगळं काही समोर आलेलं आहे. मग या सगळ्या काही गोष्टींमधून बाबांचे सुद्धा डोळे भरून आलेले असतात. कारण इतक्या वर्षांमध्ये जे काही झालेलं होतं त्यामुळे सगळेच जण दुरावलेले होते. अक्षरशः मामासुद्धा आता बाबांची येऊन माफी मागतात आणि म्हणतात की खरंच सॉरी, आम्ही तुमच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला. सुप्रियाची सुद्धा मामा माफी मागतात, कारण सुप्रियाबद्दल सुद्धा मामाने गैरसमज निर्माण करून घेतला होता आणि त्यामुळे आकाशचं सुद्धा लग्न आणि नम्रताचं लग्न झालं नव्हतं, थांबलेलं होतं. आणि आता सगळे गैरसमज का होईना थोड्याफार फरकाने कमी झालेले असतात. त्यामुळे मामा आता जे आहे ते सॉरी बोलत असतात. मामाने सॉरी बोलल्यानंतर दुसरीकडे आता बाबाही म्हणत असतात की जाऊ दे, ज्या काही गोष्टी होत्या त्या अशा पद्धतीने समोर आल्यात, पण बरं झालं जे काही सत्य समोर आलं आहे. दुसरीकडे आता राकेशही अंजलीला म्हणत असतो की आता सगळं संपलं, एकमेकांशी भांडणं संपवूया आणि पुन्हा एकदा चांगलं होऊया आपण. आणि तो आता अंजलीला सुद्धा सांगतो की जे काही झाले ते विसरून जा आणि तुम्हीसुद्धा बोलून घ्या त्यांच्याशी. मग अंजली पुढे यायला बघत असते, पण तिला होत नसतं, कारण का आतापर्यंत तिने खूप जास्त वाईट वागली आहे ना सुप्रियासोबतसुद्धा, कारण बाबासोबतसुद्धा. म्हणून आता लगेच ती आतमध्ये निघून जाते आणि मग तिला काय झालं हे बघण्यासाठी राकेशही तिच्या मागोमाग निघून जातो. ईश्वरी ते अर्णवकडे बघत असते. त्यानंतर आता ईश्वरीला वाटत असतं की अर्णवने सुद्धा तिच्या बाबांबरोबर बोलायला जायला हवं, पण अर्णव काही गेलेला नसतो. ईश्वरीला आता अर्णव पाठीशी तिचा हात घेऊन उभा असतो. तर दुसरीकडे आता सुप्रिया अर्णवकडे जाते, ईश्वरीकडे जाते आणि म्हणत असते की हे सगळं काही तुमच्यामुळे शक्य झाले. खरं तर मी तुला म्हटलं होतं ईश्वरी की आजकालच्या जगात आहे ना, प्रेम जे आहे ना, प्रेमच एक ताकद असते आणि तुमचं प्रेम जिंकले बघ. म्हणजे मी तुला म्हटलं होतं की तुमचं प्रेम असं कधीच वाया जाणार नाही आणि अगदी तसंच झालं. तुमचं प्रेम जे आहे ते तुम्ही सक्सेस केलं. दुसरीकडे आजीसुद्धा जी आहे ती आता बाबांची माफी मागत असते, कारण तीसुद्धा खूप काही बोलून गेलेली होती येत्या काही दिवसांमध्ये बाबांना, आणि बाबांवर नाही ते आरोप केले होते. शेवटी त्यांचा जावई आहे आणि त्या जावयाचा मान हा राखलाच गेला पाहिजे आणि त्यांचा मान राखला गेला नव्हता आणि त्यामुळे वाईट वाटलं होतं आणि म्हणून आजीने अक्षरशः हात जोडलेले होते. दुसरीकडे सुप्रियासुद्धा म्हणत असते की तुमचं प्रेम जिंकलेलं आहे, असेच दोघंही जण एकमेकांसोबत आयुष्यभर साथ द्या असं देखील आता सुप्रिया जी आहे ती म्हणते. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण एकमेकांकडे पाहत असतात आणि मग सुप्रिया म्हणते की दोघंही खूप छान संसार करा, नांदा सौख्य भरे, हे देखील दोघांनाही आता त्यांनी म्हटलेलं असतं. कारण आता खऱ्या अर्थाने या दोघांच्या संसाराची सुरुवात होणार असते ना, हे सुप्रियाला माहिती असतं. दोघंही जण आता आशीर्वाद वगैरे घेतात सुप्रियाचा, कारण त्यांचं लग्न कोणत्याही परिस्थितीत झालेलं असलं तरीसुद्धा ते दोघंही जण प्रेमात पडलेले आहेत. पण हे एकमेकांना त्यांनी काही सांगितलेलं नव्हतं. ईश्वरीला तर मान्य होतं, पण अर्णवने तिला सांगितलेलं होतं की जोपर्यंत हे काही गैरसमज दूर होत नाही तोपर्यंत मी खऱ्या अर्थाने तुला बायको मानणार नाही. आणि ते ईश्वरीने आणि आता करून दाखवलेलं होतं. बाबांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलेलं होतं. तर त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णवला जेव्हा शुभेच्छा दिल्या जातात तेव्हा आता सुप्रिया म्हणत असते की चला मी आता येते. तेव्हाच आई म्हणत असते की नाही तुम्ही जाऊ नका, थांबा, आता एवढं सगळं चांगलं झालं आहे, गैरसमज मिटलेत, आता काहीतरी गोडाचं बनवूया आणि मग ते घेऊनच जा. पण आता सुप्रिया म्हणत असते की प्लीज काहीच नको आहे, आता मला एकदा कधी घरी जाते आणि ह्यांना सगळं सांगते ना, असं झालं आहे.
कारण आता इतक्या दिवसांमध्येच ना कधीच त्यांनी माझ्यावर कधीच शंका घेतली नाही. पण आता हेच काही होत होतं. मग आता हे सगळे गैरसमज दूर झालेत. मग त्यांना मला घरी जाऊन सांगायला हवं ना, त्यासाठी मला जावं लागेल. मी पुन्हा कधीतरी येईन. आणि मग थांबा, असं जायचं नाही, हळद कुंकू तरी घेऊन जा. मग आता वल्लरीला आजी हाक मारत असते की वल्लरी हळद कुंकू लावायला. पण आता वल्लरी काही येत नसते. इकडे मामासुद्धा हाक मारत असतात वल्लरीला. आता एवढा वेळ तर वल्लरी आली नाही आणि आता कुठे हळद कुंकू लावायला वल्लरी येणार आहे. त्यामुळे आता मामांसुद्धा हाक मारत असतात ना, त्याबरोबर आता लगेच जी सुप्रिया आहे ती म्हणते की जाऊ दे, पुन्हा कधीतरी त्यांना भेटणं होईल. आता नको, आता मी खूप जास्त घाईत आहे, मी आता येते, असंही आता सुप्रिया म्हणते. आणि मग सुप्रिया म्हणत असते की चला, सगळे गैरसमज दूर झाले, आता सगळं काही मिटलेलं आहे, व्यवस्थित झाले सगळं, आता मी येते आणि घरी जाऊन त्यांना कधी सांगते असं झालं असं बोलून ती आता त्यांना निघते. सगळ्यांनाच ती आता ओके बाय करते. कारण का जे काही गैरसमज होते ते हे खऱ्या अर्थाने तर मिटलेले होते, तर काही समोर आलेली नव्हती. इकडे आता अर्णवचे बाबा अर्णवशी बोलायला प्रयत्न करत असतात, पण अर्णव अजूनही अर्णवच्या बाबांशी बोलत नसतो, अजूनही दुरावा कायम असतो. वल्लरीने बहुतेक ते पळायचं नाटक केलेलं होतं, कारण ती खाली बसलेली होती आणि सगळेजण आता म्हणतात की ती जी बाई आहे ना, तिला काही आम्ही आता सोडणार नाही आहोत, त्या बाईला तर आता जन्माची अद्दल घडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं अर्णव म्हणतो. ईश्वरीसुद्धा आता अर्णवला समजवायला आलेली असते आणि ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुमच्या दोघांमधले दुरावे मिटवा. पण आता अर्णव म्हणतो की त्या माणसामुळे माझ्या आईचा खून झाला आहे, म्हणजे माझ्या आईने फाशी घेतली आहे, तो लांब गेला म्हणून, मग मी ह्या सगळ्या गोष्टी विसरू शकत नाही. ईश्वरी म्हणते की तुम्हाला विसरावेच लागतील, जेवढं तुम्ही त्रास सहन केला तेवढाच बाबांनी त्रास सहन केला आहे, त्यामुळे सगळ्या काही गोष्टी विसरून जा, असं देखील ईश्वरी आता अर्णवला सांगू लागते. मला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.